आणि त्यांचा धम्म सप्तम खंड भाग 3 त्यामधील पाठ 5वा म्हणतं का आपलं मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता. तथागतांच्या आदेशानुसार आनंदाने मल्लाकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली. तथागतांच्या आदेशानुसार आनंदाने मल्लाकडे जाऊन त्यांना ही घटना विदित केली. जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया, तरुण पुरुष व कुमारिका दुःखित, खिन्न आणि शोकविवल झाले. काहींनी केस विस्कटून, हात पसरून व जमिनीवर गडबडा लोळून शोक प्रदर्शित केला. त्यानंतर आपल्या कुमार कुमारिका व स्त्रियांसह मल्ल तथागतांच्या अंतिम दर्शनासाठी उपवनातील शाल वाटिकेत गेले. तेव्हा स्थविर आनंदाने विचार केला, जर मी कुशीनाराच्या मल्लांना तथागतांच्या मृतदेहाला वंदन करण्यासाठी एक एक जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल. म्हणून त्याने कुटुंबाचे गट केले. प्रत्येक कुटुंब तथागतांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घे. ह्या समयी पुष्कळ भिक्खूंच्या समवेत महास्तवीर महाकाश्यप पावा ते कुशीनारा ह्या मार्गाने यात्रा करीत होते. त्याच वेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिव्राजक येत होता. महास्तवीर महाकाश्यपांना तो नग्न परिव्राजक दुरून दिसला. तो जवळ आल्यावर त्यांनी त्याला विचारले, मित्रा, तू आमच्या गुरूंना ओळखत असशीलच. तू आमच्या गुरूंना ओळखत असशीलच. होय मित्रा, मी त्यांना ओळखतो. श्रमण गौतमाचे निधन होऊन आज 1 सप्ताह झाला. श्रमण गौतमाचे निधन होऊन आज 1 सप्ताह झाला. हे वृत्त ऐकताच भिक्खुगण शोकविवल होऊन रुदन करू लागला. ह्या भिक्खुगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता. तो म्हणाला, पुरे आता विलाप पुरे, आता विलाप पुरे, आता शोक पुरे. आपण श्रमण गौतमांच्या निर्बंधातून मुक्त झालो हे बरे. हे तुम्हास शोभते, हे शोभत नाही. अशा त्यांच्या निर्बंधांनी आपण हैराण झालो होतो. आता आपल्याला हवे ते करता येईल आणि नको ते करावयाची गरज पडणार नाही. त्यांचे निधन झाले हे बरे नाही का झाले? मग रडता कशासाठी, शोक कशाला करता? ही तर आनंदाची घटना आहे. तथागत हे असे मोठे व शिस्तीचे कठोर भोगते होते. म्हणजे आता बघ, तथागत गेले, आता आपल्याला मन लाईक जपता येईल. कायले रडता बा, कायले एवढं, तुम्ही तो आनंद केला पाहिजे साधं. अशा प्रकारे हे आनंदाची घटना आहे पाहिजे, तर असं ते म्हणत आहे. पण ते आता काही जणांना निर्बंध हे वाटते ना, जसे घरामध्ये याच्यावर असं एक लक्षात येऊ लागला बोध थोडासा याच्यापासून. तसं आईवडील असते घरामध्ये, लेकरांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत राहते ना, असा कर तसा कर तसा. त्यांना थोडंसं ते हे वाटते, बंधनकारक लय वाटते, आहे का नाही? त्यांना तो त्रासदायक वाटते, आहे का नाही? काय बनलेलं आम्हाला सांगत राहतात, असं कर तसं कर, हे कर ते कर. पण हे त्याच्या फायद्याचं असते, आहे का नाही? त्यांच्या फायद्याचं असते. ते थोडी एखादं चापट मारत असेल किंवा त्यांना दमदाटी देत असेल किंवा काही बोलत असेल, त्यांच्या फायद्यासाठी असते. तर ते त्यांनी घेतलं पाहिजे, आहे का नाही? त्यांनी ते घेतलं पाहिजे, सुधारणा केली पाहिजे. काहून बोलते पाहिजे त्याच्यावर त्यांनी चिंतन केलं पाहिजे.
मला जर बा माझे आईवडील काहीतरी बोलले बा तर काहीतरी चांगल्यासाठी बोलले, त्यांनी त्याच्यावर चिंतन करावं, मनन करावं का बा चांगल्यासाठी बोलले, आता मी सुधारणा करीन, माफी मागीन, दुरुस्त्या करीन, पुढे वाटचाल करीन, तर असं त्यांनी करावं. हे नाही का बा काहीतरी बा आपण रुसून मग काहीतरी वेगळंच हे करायचं, नाराज व्हायचं किंवा मनामध्ये द्वेष बाळगायचा, राग बाळगायचा, ते चुकीचं आहे. म्हणून कोणीही मोठं आपल्याला काहीतरी बोलत असेल तर काही त्यामागचा उद्देश काही चांगला असते, तो घेतला पाहिजे, आपण सुधारणा केली पाहिजे, तर हे योग्य आहे. तर तोच इथून बोध घेण्याची गोष्ट असते का काहीतरी चांगलं घ्या. तर सुभद्राने ते नाही घेतलं, त्यांना वेगळंच पकडलं त्याचा अर्थ. तर मग जेव्हा निघून जात असते मग त्याला त्याची जाणीव होते, अरे यासाठी बोलतो ते, त्यासाठी बोलतो, ठोकर लागते ना, मग ठोकर मोठीवाली, कारण एक तर चांगला नसते, बिघडलेला असते, मग ठोकर लागते भयंकर. मग ते मग आईवडील थोडी असतात, ते तर मग त्याचा परिणाम देतात, सजा देतात किंवा मग काही कारवाई करतात, कारण ते आईवडील थोडी आहे, दुसरे होय. आईवडील तरी समजून घेतील, माफ करतील, पण दुसरे माफ नाही करत ना, मग ते कारवाई करतात, काहीतरी मग परिश्रम देतात. मग त्याला आईवडिलांची आठवण, अरे माझी आई किती चांगली होती, माझे बाबा किती चांगले होते, आहे का नाही, तसे त्याला जाणीव होते. मग म्हणून आत्ताच वेळ असते का त्याला सुधरून घ्या, दुरुस्त्या करा. मग एखादा मुलगा इच्छुक असते, तो ऐकत नाही, मग कोणी दारू पिते, कोणी गांजा पिते, त्याला आईवडील सांगतात का बाबू सुधार मा, चांगला राय. त्याची वारंवार गलत्या माफ करतात, त्याच्यासाठी ते लेकराडी परेशान होतात, त्रास करून घेतात, वेदना उत्पन्न करतात, झोप लागत नाही रात्री मुलामुळं. तर हे मग त्यांना जर ते आतापासून जर समजून घेतलं का आता वेळ आहे, जर मग वेळ निघून गेला आणि मग तिथं मग त्या लोखंडाच्या सलाखाजवळ जर बसून जर काही पश्चाताप होत असं, मग काय कामाची गोष्ट आहे का नाही, मग काही फायदा नाही. मग गेलेली वेळी परत येत नाही आणि मग तिथं त्या सलाखा मोजा लागते वारंवार, किती आहे, 1 2 3 4, आहे का नाही. तर त्या जेलामध्ये जावं म्हणते, तर कशासाठी जा, लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी. जसे भगतसिंग गेले, लोक कल्याणासाठी गेले, तिथं गेलं पाहिजे माणसानं, पण चांगल्या कामासाठी गेलं पाहिजे. अशा फालतू कामासाठी जाऊन काय अर्थ आहे. जो माणूस जेलामध्ये गेला क्रांतिकारक लोकांच्या हितासाठी, तो काही लय मोठा झाला. आणि जो जर वाईट मार्गाने गेला असन तो तिथंच मेला, ते काही कामाची गोष्ट नाही, त्याचं काही हे नसते. म्हणून चांगल्या कामासाठी का नाही तिथं गेलंही, लोक कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या हक्क अधिकारासाठी भांडता जर कोणी गेला असेल तर तो काहीतरी मिळवते, त्याची काहीतरी जाण राहते लोकांना का नाही बा आमच्यासाठी लढता बा हा तिथपर्यंत गेला, जाण राहते. चांगल्या कामासाठी माणसाने ते पाऊल उचललं पाहिजे, वाईट कामासाठी नाही. आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीनं चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर 6 अंतिम संस्कार. कुशीनाराच्या मल्लांनी मग स्थविर आनंदाला विचारले, तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करायची. आनंद म्हणाला, लोक महाराजांची जशी उत्तरक्रिया करतात तशीच तथागतांची उत्तरक्रिया आपण करावी. महाराजांची उत्तरक्रिया कशी केली जाते. आनंदाने उत्तर दिले, महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात, तदनंतर तो कापसात गुंडाळतात, नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेरे होईपर्यंत करतात. नंतर तो देह लोखंडाच्या कढई सारख्या पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चिता रचतात. अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते. मल्ल म्हणाले, तसेच आपण करू. मग मल्ल बोलले, तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे, उद्या ते करूया.
नंतर कुशीनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली, तथागतांच्या उत्तर क्रियेची तयारी करा. सुगंध पुष्पमाला गोळा करा. तसेच वादकांनाही बोलावून घ्या. नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध, वस्त्राची आच्छादने, फुलांची तोरणे इत्यादिकांनी तथागतांच्या देहाला मान सन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दुसरा दिवसही निघून गेला. असाच तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा दिवसही गेला. 7व्या दिवशी कुशीनाराच्या मल्लांनी विचारलं, आज तथागतांचा देह हालवूया आणि त्यांची उत्तरक्रिया करूया. नंतर मल्लांच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवी वस्त्रे परिधान केली. 6वा दिवस निघून गेला. मग मल्लांच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली, आंघोळ केली. आता करता म्हणजे आंघोळ पहिले जाऊन येऊ म्हणते, मग आंघोळ करू, आहे का नाही बा. भगवंताच्या बाबतीत किती महत्त्वाची गोष्ट आहे का. आंघोळ करून त्याच्या देहाला त्यांनी स्पर्श केला. सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवी वस्त्रे परिधान केली. नंतर तथागतांचा देह उचलून मुकुट बंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेली. तिथे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केला. त्यांनी चैत्याकडे नेले, पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. तिथे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केले. काही कालानंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली. काही कालानंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली. 7 रक्षेसाठी संघर्ष. तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी रक्षा व अस्थी गोळा केल्या व सभागारात त्या ठेवून भाले व धनुष्याच्या त्यांच्या भोवती कोट केला. कोणी त्या व सर्व किंवा त्यांचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा बसवला. सप्ताहापर्यंत नृत्य, गायन, वादन, पुष्पमाला व सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा अस्थींना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली. होते का असं पहारा कोणाच्या अस्थीचा? एखादा गेला कोणी तर पहारा देत नाही, घेऊन जा म्हणून तसाच. काय म्हणते, घेऊन जा म्हणते तसाच. तो म्हणते का तू शिरवतं काय, आमचं टेन्शन कमी आहे, तूच घेऊन जा म्हणते जाय, आमचं टेन्शन कमी होईल. पण भगवंताच्या बाबतीत पहारा द्यायला लागला त्या काळात. बघा काळ कोणता तो, त्या काळात एवढी भयंकर अवस्था, एवढं अज्ञान. त्या काळात भगवंत धम्म पुऱ्या जगात प्रसार केला आणि ते लोकांना ते प्रभावित झाले. त्यांनी रक्षण केलं त्यांच्या अस्थीचं. आणि नंतर त्याच्यावर त्यांनी सप्ताहापर्यंत नृत्य केलं, गायन केले, वादन झालं, पुष्पमाला व सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा अस्थींना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली. होते का बघ कोणाच्या बाबतीत एवढं? ते अस्थीच्या बाबतीत, ज्या अस्थी आता राख याच्यामध्ये झालेल्या आहेत, लहान पूर्ण शरीर झिजून झालेलं आहे ते, आणि त्या अस्थी पूर्ण त्याची सगळं एवढा मान सन्मान होऊ राहिला. म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे हे. तर असं आपल्या बाबतीत झालं पाहिजे बा. आता कोणतरी आरामचं जर झालं समजा तर होऊ शकते, आपोआप ते सगळं घडते. मग
त्याला काही सांगायचं काम नाही, ते काही कोणत्या दुकानात विकत नाही लागत. आता श्रीमंत लोक काही पहिलेच सांगून ठेवत असं, पायरे बा मी गेल्या वेळा पुतळा बनवतो, शाळा आता काढलेली आहे मी, मी एवढा श्रीमंत झालो असं नव्हतं बदमाश. पण तो सांगून जाते पहिलेच, काय म्हणते एवढा करोडाचा मालिका म्हणते मी, आता माझं शरीर झिजलं, मी शाळावाळा काढल्या, काय तुला सांगतो म्हणते मी गेल्यावर म्हणते माझ्या पुतळा बसवायचा इथं शाळेच्या पुढं. पहिले सांगून देत असन, आहे का नाही? असं होत असन कदाचित, ते स्वतः चित्तात उत्पन्न झालं. बाबासाहेब गेले तेव्हा सांगून नाही, मी आता असं ऐकलं बाबासाहेबांना जिवंतपणेच पुतळा बसवला कोणतरी, कोणत्या तरी एका जिल्ह्यात बाबासाहेबांना म्हणतात जिवंतपणेच पुतळा बसवला जेव्हा बाबासाहेब हयात होते. बघा किती मोठी गोष्ट आहे. सांगूनही गेले नाही का लेख हो मी गेल्यावर बंब बसवला पुतळे, काही नाही. लोकांच्या मनामध्ये चित्तामध्ये उत्पन्न झालं, त्यांना वाटलं का बाबासाहेब महान आहे, बाबासाहेबांची आवश्यकता आहे, त्यांची आठवण आम्हाला आवश्यकता आहे, त्यांचं रूप आम्हाला आवश्यकता आहे. म्हणून प्रत्येक नगरानगरामध्ये, गावागावामध्ये, शहराशहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये, देशाच्याही बाहेर बाबासाहेबांचे असंख्य पुतळे आहेत. आणि त्या पुतळ्याच्या लोकांना भीती वाटते काही जणाले. त्या पुतळ्याचा लोक काही राग करतात, द्वेष करतात, विटंबना करतात. म्हणजे बघा पुतळ्याची सुद्धा भीती लागली आता. जिवंतपणे तर होतीच होती भीती, पुतळ्याची भीती झाली आता. इतका राग, इतका द्वेष. पण ते अज्ञानी आहे, त्यांना हे माहीत नाही का ह्या माणसांनी ह्या महापुरुषांनी आमच्याकडे काय केलं. त्यांनी अभ्यास करा, थोडं समजून घ्या का नेमकं आपण ज्याची विटंबना करत आहे ते नेमके आहे तरी कोण. एवढी तर बुद्धी असायला पाहिजे. पण विनाकारण काहीतरी वातावरण चिघळासाठी, म्हणून असं जर कुठं झालंही समजून घ्या तर आपण काही कायदेशीर कारवाई केली पाहिजे. कायदा हातात घेतात कामा नाही. त्यापासून काय होते, आपलं नुकसान होते, मुलांचं नुकसान होते, फालतू केसेस लागतात. म्हणून असं काही प्रकार जर कुठं झाला तर कायदेशीर कारवाई करणं सगळ्यात उत्तम आहे. आपोआप तो सापडतो आणि मग ते पुढील कारवाई होते. तर ते आपण केलं पाहिजे. मगध देशाचा राजा अजातशत्रू, मगध देशाचा राजा अजातशत्रू ह्याच्या कानी आले की तथागतांचे कुशिनारा येथे परिनिर्वाण झाले. पहिले अजातशत्रू काय करे, भगवंताचा राग करे, द्वेष करे, आहे का नाही. आता बघा कुशिनारा येथे परिनिर्वाण झाले. त्याने मल्लांकडे दूत पाठविला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली. ह्याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छवियाकडून, कपिलवस्तूच्या शाक्यांकडून, अहंकप्याच्या वल्लियांकडून, रामगामच्या कोलियांकडून आणि पावाच्या मल्लांकडूनही दूत आले. अस्तीचा हिस्सा मागणाऱ्यात वेटदीपाचा एक ब्राह्मणही होता. समजून घ्या, मी जर गेलो तर कमीत कमी आपल्याकडे एक तरी मी अस्ती घेईन. आहे एक सध्याच्या कंडिशनला आहे, होऊ शकते. जर कोणती अवस्था प्राप्त केली तर जास्त घेऊ शकतात. पण एक तर आहे तुमच्या गावात. मला नाही देवाची अस्ती पाहिजे. बरोबर आहे. हे काय तेवढं तर कमवलं मी, लय मोठी गोष्ट आहे. अस्तीचा हिस्सा मागणाऱ्यात वेटदीपाचा एक ब्राह्मणही होता. एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशिनाराचे मल्ल म्हणाले, तथागतांचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले. तथागतांचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले. तथागतांच्या अवशेषाचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही. त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे. परिस्थिती चिघळत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला. तो म्हणाला, माझे 2 शब्द ऐका.
माझे 2 शब्द ऐका. द्रोण म्हणाला, ज्या तथागतांनी आपणास संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवराच्या अस्थिच्या हिश्श्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय. ज्या तथागतांनी आपणास संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवराच्या अस्थिच्या हिश्श्यासाठी संघर्ष, रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय. आपण सर्वांनी एकमताने, मित्रत्वाने व दिल जमाईने अस्थिचे सारखे 8 हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावेत की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल. कुशिनाराच्या मल्लांनी मान्यता दर्शविली आणि ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तूच ह्या अवशेषांचे सारखे 8 हिस्से करून सुयोग्य वाटणी कर. ठीक आहे. द्रोणाने संमती व्यक्त केली. नंतर त्याने तथागतांच्या अवशेषाचे सारखे 8 हिस्से केले. हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, मला हे रक्षा पात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधून काढीन. हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला, हे रक्षा पात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधून काढीन. सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शविली. पात्र ज्याच्यामध्ये अस्थी होते ना, अस्थी झाल्या वाटून त्या अस्थीचं पात्र राहिलं आणि थोडं पात्र काही ना काही असं, तर ते मग त्याला ते सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शवली. बघा, जे लोक अस्थी शिरून ते नदीत फेकून देतात, भगवंताच्या अस्तिकांनी राखण झाल्या. किती महत्त्वाची गोष्ट आहे. राखण, त्या लोक अस्थी राखण करायला घाबरतात घरामध्ये. काहून? बाबा कोणी येईन काय, भटकन तर नाही, भितात. म्हणून ते हा मुक्त झाला पाहिजे म्हणते, म्हणून ते नदीमध्ये काही फेकून देतात, शिरून देतात. काहून? कारण भीती आहे ना मनात, ते राग ठेवत नाही. पण भगवंताच्या अस्थिची कधी पूजा झाली, पूजा इतके महान, करुणामय, अद्भुत अशी एक गोष्ट आहे आणि ते फार महत्त्वाचे आहे. आजही भगवंताच्या अस्थी काही विदेशामध्ये आहेत, जेव्हा भारतामध्ये येतात त्या अस्थी, तर असंख्य लोक त्या अस्थीच्या त्या ठिकाणाला स्पर्श करण्या ठिकाणी गर्दी जमा होतात, गर्दी तयार होते. इतकं महत्त्वाचं आहे ते. सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शविली. अशा रीतीने तथागतांच्या अस्थिरक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांतीने आणि सलोख्याने मिटला. तर अशा प्रकारे हे सगळं झालं. यानंतर बुद्ध भक्ती. ह्या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती. ह्या घटना घडण्याचे स्थान श्रावस्ती. त्यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले. त्यावेळी इसिदत्त आणि पूर्ण ह्या नावाचे 2 राज्याधिकारी काही कामासाठी चिवर तयार करण्यात दंग आहेत. 3 महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटते. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण ह्यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले. त्याला सांगितले, जेव्हा भगवान अरहंत सम्यक संबुद्ध तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव.
2-3 दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरवरून तथागत येताना दिसले. धावत येऊन त्याने इसिदत्त आणि पूर्ण ह्यांना सांगितले, भगवान अरहंत सम्यक संबुद्ध येत आहेत. आपल्याला जे काही करावयाचे असेल ते करावे. तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांना सामोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व ते तथागतांच्या मागून पावले टाकीत चालू लागले. नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले. तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले. इसिदत्त व पूर्ण ह्यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले. बसल्यावर ते तथागतांना म्हणाले, भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कोशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले ह्याचे आम्हाला वाईट वाटले. भगवान, आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कोशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार ह्या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो. भगवान, आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कोशल सोडून मल्ल देशात जाणार आहेत, नवे गेलेही, तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो. भगवान, पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्ल देश सोडून वज्जी देशात जाणार आणि ते गेलेही की ते वज्जी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेले तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो. पण भगवान, आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगध सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदये उचंबळून आली की तथागत आमच्या जवळ आले. आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला. नंतर तथागतांच्या काशी ते वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कोशलपर्यंतच्या संचाराचे तसे वर्णन करून ते म्हणाले, पण भगवान, जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कोशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमची हृदये उचंबळून आली. जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथपिंडिकाच्या जेतवन विहारात वस्तीला राहिले आहेत तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत ह्याचा आम्हाला आनंद होऊन हृदये उचंबळून आली. बघा, अशा प्रकारची बुद्धाची भक्ती इथं व्यक्त केली. म्हणजे जसे जसे भगवंत दूर चालले बा तर त्यांना काही दुःख होऊ राहिलं आणि जसे जे भगवंत त्याच्या समीप येऊ राहिले तसं त्या लोकांना मला आनंद होऊ राहिला. असं आपल्या बाबतीत झालं पाहिजे, आहे का नाही? कोणी पाहुणे वगैरे येते त्याला वाटलं पाहिजे का राव भाऊ आम्हाला आनंद भेटते, वाटते कधी जाते वाटते ना, जात हे वाटते बा बरं गेले. इथं काही मुलांना असं वाटते आईवडीलही नाही पाहिजे सोबत, दुःख वाटते ते येले वाटत का नाही? मग हे काऊन होते बा असं का? असं आहे भगवंताच्या बाबतीत असं नाही झालं.
त्या लोकांना आनंद होत होता का अजून राहिले पाहिजे बा, अजून राहिले पाहिजे, अधिक राहावं. ती अवस्था त्यांनी प्राप्त केली होती. ती अवस्था बुद्धीच्या कसोटीवर आपल्याला समजली, पण नॅचरल अवस्था ते प्राप्त करणं हे काही फार परिश्रमाचं काम आहे, फार मेहनत आहे त्याच्यामध्ये. काही जण म्हणतात मला, तुम्ही सोपं सांगत जा म्हणते लोकांना. सोपं आहे बा, सोपं आहे तर मग सगळे झाले असते बुद्ध, आहे का नाही? भगवान बुद्ध सगळे झाले असते, मग सोपं असतं. जे आहे ते आहे, त्याची जी थिअरी आहे ते सोपी नाही आहे ना. 6 वर्ष तपस्या, ते प्रयोग करू, ते प्रयोग केल्यानंतर इकडं वळणं, सगळं दुरुस्त्या करणं, त्याच्यामध्ये चांगलं संशोधन करणं, चांगलं छाननं त्याला ते शोधून काढणं, लोकांना परफेक्ट सांगणं सोपं थोडी आहे का नाही? मग सगळेच बुद्ध झाले असते भगवान बुद्ध, नाही होऊ शकत ना. फक्त त्यांच्या मार्ग जो तयार झालेला धम्माचा, त्यांनी जो संघ तयार केला, म्हणजे म्हणून ते गाथा आहे भगवंताची, त्याच्या गाथा संघ म्हणत असतात. ए सही तुझ्या पिता नरसिंह, जे राहुलना उद्देशून यशोधरीने म्हटल्या गेलेली आहे. तर भगवंताच्या वलयाचा फायदा सगळ्यांना होते, भिक्खू संघालाही होते आणि उपासकांनाही होते. पहा किती मोठी गोष्ट आहे. कारण भगवंताच्या अंगावर जे वस्त्र होतं, त्याच्या वस्त्रांचा त्या माध्यमातून सर्वांना लाभ होते. का बुद्ध बघायला मिळते आम्हाला त्या रूपामध्ये, आहे का नाही? तर ते त्यांना खूप मोठी जिम्मेदारी असते का ते भगवान बुद्धासारखे जगतात बा, अशी लोक आशा धरतात. काय भगवान बुद्धासारखे चालतात, भगवान बुद्धासारखे बा बघतात, भगवान बुद्धांसारखे बोलतात, भगवान बुद्धासारखे आम्हाला मार्गदर्शन करतात, असा लोकांना त्यांच्यापासून आशा असते. ती आशा पूर्णपणे उतरली तर त्यांना अधिक आनंद होते, आणि तीच अपेक्षा असते. आणि जर त्यामध्ये काही त्यांना विचित्र वाटलं तर मग त्यांना थोडंसं वाटते बा भगवान बुद्ध दर्शन होते, मग हे कहून, आहे का? मग थोडं दुःख होते, वेदना होतात. म्हणून का त्यामध्ये जो तयार झाला पाहिजे तो त्या लेवलचा तयार होण्यासाठी अतोनात प्रयत्न करायला पाहिजे, अतोनात. किंवा भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे लोक तसे होते, जे कोणाला एक गाथा येत होती, मग त्यानुसार तरी तशा प्रकारे तरी हे भगवंतांना का नाही त्या धम्माला ते अपेक्षा आहे, त्या संघाला ते अपेक्षा आहे का तो तसा तरी त्यांनी तयार होण्याचा प्रयत्न करावा. हे फार आवश्यक आहे, कारण काळाची गरज आहे ते आज. आणि येणाऱ्या काळामध्ये असं काही तयार व्हावं का प्रत्येक आईवडिलांनी एक मुलगा बा घेऊन जा, आमचा एक मुलगा घेऊन जा, अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण देशामध्ये तयार झालं तर अधिकच चांगलं होईल. कमीत कमी गुन्हेगारी कमी होऊन जाईल, वाईट प्रवृत्ती कमी होऊन जाईल, आणि एक चांगलं मोठ्या प्रमाणात वातावरण तयार होईल. आणि त्या माध्यमातून मग सेंटर बनतील, ट्रेनिंग सेंटर बनतील, शाळा बनतील, कॉलेज बनतील, महाविद्यालय निर्माण होतील, आणि संपूर्ण भारत देशामध्ये बुद्धमय ताकदवर वातावरण तयार होईल. तर हे होऊ शकते. तर सुरुवात ते कुठून तरी झाली पाहिजे, आणि सुरुवात झालेली आहे असं आपल्याला लक्षात येते. इथेच थांबतो. साधू साधू साधू. तिथं मनाची गरज नाही का?